प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम आदरणीय परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करते. तसेच आदरणीय गुरुमाऊली सौ सविताताई खरवडे यांनाही मी वंदन करते. नमस्कार. मी सौ सविता सुदेश हेजी ब्रह्मपुरी. सर्वप्रथम ब्रह्मपुरी चातुर्मास समितीच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. संत आनंदाचे स्थळ संत सुखाची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत. अशा संतांच्या विविध ग्रंथांचा अभ्यास आम्हा सर्वांना चातुर्मास उत्सवाच्या निमित्ताने करण्याचे अहोभाग्य दरवर्षी लाभत आहे. आदरणीय डॉक्टर काकांच्या कृपाशीर्वादाने व आदरणीय सौ सविताताईंच्या अथक परिश्रमाने गेली कित्येक वर्षापासून हा चातुर्मास उत्सव महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही अतिशय उत्साहाने सुरू आहे. ब्रह्मपुरी अंतर्गत सर्व मंदिरे व सत्संग मंडळे व सर्व साधकांसाठी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा विशेष प्रवचनमाला यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित करीत आहोत. ह्या वर्षी आपण जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम गाथा भाष्य ह्या ग्रंथाचे वाचन तसेच अभ्यास करीत आहोत. संतांनी केलेला हा एवढा मोठा उपदेश कुणी मोठ्यांनी समजावून सांगितल्याशिवाय आपल्यासारख्या साधकांना तो कळणार नाही. यासाठी अधिक मासातील गेली कित्येक दिवसांपासून अनेक थोर मंडळी ह्या प्रवचनमालेच्या माध्यमातून आपल्याला ते समजावून सांगत आहेत. आणि आज सुद्धा आदरणीय हरिभक्त परायण सौ ममताताई गद्रे नागपूर ह्या आपल्याला आजचा अभंग समजावून सांगणार आहेत. आजचा अभंग क्रमांक आहे 1020. ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप विरहित संकल्प होती जाती ठेवी लिया दिसे रंगा ऐसे शिळा उपाधी निराळा स्फटिकमणी नाना भाषामते आळविता बाळा प्रबोध तो मुळा जननी ठाई तुका म्हणे माझे नमन जाणतीया लागतसे पाया वेळोवेळी. ब्रह्मरूप झालेल्या ज्ञानाची कर्मे ब्रह्मरूप असतात, कारण ती कर्तृत्वाभिमान रहित व फलेच्छा रहित हो जातात. स्फटिक मणी ज्या फुलावर ठेवला असेल त्या फुलांच्या रंगासारखा दिसतो, पण तो त्या रंगाच्या उपाधीहून अगदी वेगळा असतो. त्याप्रमाणे ज्ञानी सर्व व्यवहार करूनही अलिप्त असतो. जसे लहान मुलाला त्याची आत्या मावशी किंवा काकी निरनिराळ्या आवडत्या नावाने हाक मारतात, पण आईने हाक मारली तरच त्याला हाक मारल्याची जाणीव होते, कारण ते मूल मुळात आईलाच ओळखत असते, इतरांना ओळखत नाही. त्याप्रमाणे मुक्त पुरुषाचे आप्त त्याला पिता भरता इत्यादी नावांनी हाक मारित असले किंवा कोणी त्याला बाह्य व्यवहारावरून करता भोगता समजत असले तरी तो ब्रह्माशिवाय कोणालाही ओळखीत नाही आणि परमार्थात तो काही करीत नाही व भोगीतही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा ब्रह्मव्यक्ताला माझा नमस्कार असो. एवढेच नव्हे तर त्याच्या चरणालाही मी वेळोवेळी स्पर्श करून नमस्कार करीत आहे. ह्या अभंगाचे विस्तृत निरूपण आज आपण ज्यांच्याकडून ऐकणार आहोत त्या आदरणीय हरिभक्त परायण सौ ममताताई गद्रे नागपूर यांचा थोडक्यात परिचय असा. आदरणीय सौ ममताताई गद्रे ह्या गृहिणी असून श्री समर्थ सेवा मंडळ व स्त्री शक्तीपीठ नागपूरच्या त्या कार्यकारिणी आहेत. समर्थ सेवा मंडळ व स्त्री शक्तीपीठ नागपूर अंतर्गत सर्व कार्यक्रमात त्या सर्वतोपरी सक्रिय असतात. आदरणीय सौ ममताताई गद्रे ह्या स्वतः उत्तम कीर्तनकार आहेत. त्यांचे श्री गुरु स्वामी वरदानंद भारती व परमपूज्य डॉक्टर काका ह्यांच्या आज्ञेने व आशीर्वादाने त्यांचे ठिकठिकाणी कीर्तन, श्रीमद भागवत कथा, देवी भागवत कथा, शिवपुराण झालेली आहेत. दरवर्षी चातुर्मास उत्सवाला ब्रह्मपुरीला सुद्धा त्यांची प्रवचने असायची. सोबतच अतिशय मृदू व प्रेमळ स्वभाव, अतिशय शिस्तबद्धता हे त्यांचे विशेष. आदरणीय सौ ममताताईंना मी विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन करावे. तत्पूर्वी एक भजन होईल व लगेचच प्रवचनास सुरुवात करतील ही विनंती.
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचे जया भंग नाही अशा त्या अभंगा रचोनी सदा गायले पांडुरंगा जयाची लीलाया त्रिलोकी अगाधू मना वंदितो श्री तुकाराम साधू शुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. काल आपण बघितलं की तुकाराम महाराजांमध्ये सर्व ज्ञानदेव नामदेव या सगळ्यांचं एकत्रीकरण आपण बघितलं. आता तुक्याचे वैभव अशा एका लेखामध्ये मी असं वाचलं की त्याच्यामध्ये श्री म माटे जुन्या याच्या पिढीतले मोठे लेखक होऊन गेले विचारलं होतं. त्यांनी सांगितलं की देहूगावच्या पारमार्थिक विद्यापीठामध्ये त्यांनी विद्यापीठ स्थापलं आणि त्या विद्यापीठाचे प्राचार्य असणारे लोकशिक्षक जगद्गुरू तुकोबाराय यांच्याबद्दल ते सांगतात की सर्वत्र एकच चैतन्य भरून राहण्याचा प्रत्यय घेतलेल्या तुकाराम महाराजांनी त्यांचे अभंग म्हणजे त्यांच्या मनाची उंचावलेली अवस्था आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि मग त्यांनी एक इतकं मार्मिक विधान केलं आहे की रवींद्रनाथ टागोरांना गीतांजली ह्या त्यांच्या भावकाव्यासाठी नोबेल पारितोषिक मिळालं होतं का नाही? मिळालं होतं, आपल्याला माहिती आहे. अशी 100 नोबेल पारितोषिकं देहूच्या तुक्याच्या पायाशी टाकायला हवीत. कारण त्याच्या इतकं त्यांचं भावविश्व जे इतकं मोठं आहे विठ्ठलाभोवती गुंतलेलं की त्या भावविश्वाला सीमा नाही, आपण त्याची कल्पना करू शकत नाही सामान्य माणूस. असं ते भावविश्व त्यांनी उभं केलं की त्या गीतांजली ह्याच्यापेक्षा ते इतक्या पटींनी मोठं आहे हे त्यांना सांगायचं. याच्यावरून आपल्याला त्याची मोठेपणाची कल्पना सहजच येऊ शकते. याच्यातून तुकाराम महाराजांना आपल्या समाजावर तुकाराम महाराजांनी जेवढे उपकार करून ठेवले तेही आपल्याला लक्षात येतं की संबंध समाजाला आपल्या विपरीत परिस्थितीत सुद्धा त्यांनी मोठं करून ठेवलं समाजाला. कारण आणखीन एक अशी आहे शिंत्रे, मी उद्या सांगितले, पण पाश्चात्य देशात इंग्रजीमध्ये सुद्धा हिंदीमध्ये सुद्धा त्याचं भाषांतर सगळ्या भाषांमध्ये लोकांनी केलं. त्याचं कारण हे की त्याची सरलता जी आहे भाषेतली. आता आम्ही हिंदीमधलं इथे प्रार्थना म्हणतो त्याची असं वाटतच नाही की आपण हिंदीत म्हणतोय. एक थोडासा शब्दाचा फरक केला की लगेच हिंदी भाषांतर त्याचं. इतकी सरलता भाषेमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही जेव्हा वारीला पंढरपूरच्या वारीला आम्ही गेलो तर 3 वर्षामध्ये आमच्या असं लक्षात आलं माझ्या स्वतःच्या की जिथे जिथे वारीचा मुक्काम असतो जाताना तर लोक तुक्याचे अभंग म्हणतातच, त्यात काही प्रश्न नाही. आणि पंढरपूरला जाताना ज्ञानबा तुकाराम हाच मी घोष असतो सगळ्या वारकऱ्यांचा. म्हणजे प्रश्न असा पडला की पांडुरंगाचा जय जयकार का नाही करत आहे आपण? तर पंढरीच्या भेटीला चाललोय पांडुरंगाचा आणि ते घोष मात्र स्वतंत्र नाचत नाचत ज्ञानबा तुकारामच्या दुसरा शब्द ऐकवत नाही, असं का? मग माझ्या लक्षात आलं की त्यांची एवढी उंची आहे की त्यांनी पांडुरंगापेक्षाही त्यांनी मोठं स्थान प्राप्त केलं या 2 महान साधू पुरुषांनी. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे वचन आहे तर आजचा जो अभंग माझ्याकडे आलेला आहे तर त्याच्यातनं आपण तो मी अभंग वाचते की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप आणि विरहित संकल्प होती जाती ठेविलिया दिसे रंगा ऐसी शिळा
उपाधी निराळा स्फटिक म्हणून. पुढे म्हणतात की नाना भाषा नाना मत आळविता बाळा, नाना भाषा मते आळविता बाळा, प्रबोधतो मुळात जननी ठाई. आणि मग म्हणतात की तुका म्हणे माझे नमन जाणत या, आणि लागत असे पाया वेळोवेळा. अशा जाणत याचं वर्णन त्यांनी अगोदर केलं आहे. आणि अशा जाणत्याला काल त्यांनी शोधला आहे. काल आपण बघितलं की त्या जाणत्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी मारुतीरायाची प्रार्थना केली. आणि आज त्यांना तो जाणत या कसा आहे हे कळलेलं आहे. आणि त्याच्यावर त्याचं वर्णन ह्या अभंगामध्ये आहे. आणि ह्या अभंगाचा जर एक एक आपण आता बसलेलं लक्षात आलं की या अभंगामध्ये अन्वय लावून हा थोडासा समजून घ्यावा लागतो की बाळ कोणाला म्हटलं, आई कोणाला म्हटलं आहे, आणि त्याची तुलना कोणाशी केली हे आपण टप्प्याटप्प्याने बघत जाऊ. आता त्याचा अर्थ जर विचारला तर ब्रह्मरूप झालेल्या ज्ञानाची जी कर्म आहेत ती कर्मे ब्रह्मरूप असतात. त्यांचं कर्मच मुळे ब्रह्मरूप असतं. आणि त्याच्यामुळे ती कर्तृत्व अभिमान रहित अशी जी असतात आणि फलेच्छा रहित पण असतात. त्यामुळे ती ब्रह्मरूप होतात. कारण ब्रह्मरूप होणं इतकं सोपं नाही ना, आपण काल बघितलं आहे. आणि ती जी संकल्प आहेत त्यांचे ते होतात आणि जातात म्हटलं बरं अभंगामध्ये. विरहित संकल्प होती जाते. आणि त्याच्यामुळे त्यांनी उदाहरण दिलं की कशी हे तर स्फटिकमणी ज्या फुलावर ठेवला असेल तर त्या फुलाच्या रंगासारखा तो दिसतो. कारण तो शुभ्र स्वच्छ स्फटिकमणी असतो. पण तो त्या फुलाच्या रंगाचा उपाधीहून मात्र अगदी वेगळा असतो. आणि वेगळा असल्यामुळे त्याप्रमाणे सर्व ज्ञानाचे जे व्यवहार आहेत सगळे ते व्यवहार तो जो करत असतो ते सगळे त्या स्फटिकमण्यासारखे अलिप्त असतात. त्याला लिंपण त्या रंगाचं जसं लागत नाही तसं या ज्ञानी पुरुषाला तो जे काही कर्म करेल किंवा संकल्प करेल त्याचं लिंपण त्याला लागत नाही. त्याला उपाधीचा त्रास आपल्यासारखा होत नाही. आणि त्यामुळे जसं लहान मुलाला म्हणतात की त्याची आत्या, मावशी, काकू ह्या जशा निरनिराळ्या नावाने हाका मारतात. अगदी जे अबोध ऐकायला नुकतंच यायला गेलेलं जे बालक असतं अशा बालकाचं वर्णन आहे. पण आईने हाक मारली तर त्याला हाक मारण्याची जाणीव होते. कडव्यातच तसं आहे की नाना भाषा मते आळविता बाळा. नाना पद्धतीने त्या बाळाला निरनिराळे नातलग आपापल्या लाडाच्या नावाने हाका मारतात. कोणी बाब्या म्हणतं, कोणी गुंड्या म्हणतं, कोणी राजा म्हणतं, काही काही नावाने जो तो आपापला हाका मारतो. परंतु हाक मारण्याची जाणीव होते आईच्या हाकेची. कारण ते मुळात आईलाच फक्त ओळखत असतं. इतकं ते लहान असतं की ते फक्त आपल्या आईशिवाय दिसायला. त्याच्या पदराचा सुद्धा आईच्या पदराचा वास त्याला कळतो, आईचा स्पर्श त्या बाळाला कळत असतो. आणि त्यामुळे आईशिवाय ते मूल दुसरं काही ओळखत नाही. आता त्या अन्वय असा लावून घ्यायचा आहे की त्या मुक्त पुरुषाचं प्राप्त जे आहे ते जे आप्त आहे त्या पिता भरता इत्या नावाने त्याचा आप्तसुद्धा या जो पुण्यपुरुष आहे ज्याला त्यांनी ब्रह्मरूप म्हटलेलं आहे त्याला, तर तो जो ज्ञानी आहे तर त्याला ते त्याच्या घरातले जे व्यवहारातले लोक आहेत ते सुद्धा असं हाका म्हणत असतात. कोणी पिता म्हणतं, कोणी बाबा म्हणतो, कोणी काका म्हणतो, कोणी मामा म्हणणार असतो. आणि अशा वेगवेगळ्या नावांनी हाका मारत असलं किंवा बाह्य व्यवहारावरून तो सर्व कर्ता भोगता असतो. एखाद्या कुटुंबाचा तो कर्ता असतो आणि कर्ता असल्यामुळे जे भोगता असतो ते भोगायचंही टाळत असतात. आणि त्यामुळे भोगता समजत असले तरी तो ब्रह्म्याशिवाय कुणालाही ओळखत नाही. जसं हे बाळ आईशिवाय कुणाला ओळखत नाही तसं ते ब्रह्मवस्तूशिवाय अन्य कुणालाही ते कोणी हात मारल्यावर ओढ देतो पण त्याला त्याचं लिंपण लागत नाही. आणि म्हणून त्याला बाह्य व्यवहारावरून किती जरी भोगता करता समजलं तरी ते कुणाला ओळखत नसल्यामुळे ते परमार्थता तो काय आहे, काही करतही नाही आणि तो भोगतही त्याहून नाही. आणि त्याच्यामुळे ते सांगतात पुढे की तुकाराम महाराज म्हणतात की असा जो ब्रह्मवेत्ता आहे त्या ब्रह्मवेत्त्याला माझा नमस्कार असो. मी त्याच्या चरणांना वेळोवेळी स्पर्श करून काय करेल, नमस्कार करतो आहे. असं त्यांनी शेवटच्या अभंगात आपलं शरणागती जी असते ती त्यांच्या जीवनात शरणागती हे आराध्य आहे त्यांचं जणू काही की ते ठेवलेलं आहे त्यांनी स्वतःजवळ सतत समोर की शरण गेल्याशिवाय काही प्राप्ती होत नाही. आणि अशी शरणागती इथे सुद्धा त्या ब्रह्मवेत्त्या संदर्भात त्यांनी समोर ठेवलेली आहे. आणि वेळोवेळी मी स्पर्श करतो कारण इथे त्यांनी म्हटलं वेळ लागत असे पाया वेळोवेळी असं त्यांनी म्हटलं. म्हणजे एकदाच पडतो असं नाही आहे, वेळोवेळी जेव्हा जेव्हा असा ब्रह्मवेत्ता कोणी समोर असेल त्याच्या मी वेळोवेळी पाया पडतो. आता आपण त्याचं स्पष्टीकरण जर बघायचा विचार केला तर संतांना असं असतं की संत हे ओळखायला येत नाहीत पटकन. कारण आत्ता म्हटल्याप्रमाणे त्यांच्या घरातही त्यांना कोणीतरी आई बाबा जसं एक आईला हाका मारतात आईला वेगळ्या वेगळ्या नावाने तसं त्या संतांना सुद्धा घरातली माणसं आई बाबा जसं म्हणतात तसं बाबा काका मामा असं म्हणणारे लोक असतात. त्यामुळे
बरं ते आपल्यासारखे राहत असतात, आपल्यासारखे नोकरी करणारे सुद्धा असू शकतात, आपल्यासारखे प्रॅक्टिस करणारे असू शकतात, आपल्यासारखं सगळंच ते करत असतात, आपल्यासारखं घर असतं, काय वेगळं असतं म्हणायला आपल्यापेक्षा. मग त्यांना ओळखायचं कसं, तर त्याची लक्षणं जणू काही ह्या अभंगामध्ये आपल्याला दिसतात. की त्याचं लक्षण, पहिलं लक्षण जर कोणतं असेल तर ते त्याची जी कर्म आहे ती ब्रह्मरूप होतात. आता ब्रह्मरूप होतात तर आजचं जे चिंतन आहे तर त्या चिंतनामध्ये सुद्धा आपल्याला विरहित संकल्प होती जाती म्हणताना संकल्प जे होतात ते मुद्दाम केलेले असतात का आपल्यासारखे. आपल्याला कोणतंही काम करायचं असेल आपल्याला एक संकल्प करावा लागतो. छोटंसं इथून आपल्या दुपारी 4 वाजता कुठे जायचं असेल तरी आपल्याला सगळ्या दिवसभराचा आराखडा संकल्प करावा लागतो की याच्यानंतर हे काम करायचं, हे करायचं आणि मग आपल्या त्या ठिकाणी जायचं. हे छोटेसे त्यांचा संतांचा संकल्प छोटा कधीच नसतो. जसा समर्थांचा संकल्प आहे की आनंदवन भुवनाचा स्वप्नाचा संकल्प त्यांनी पाहिला केला. मग ते संकल्प का पुरे होतात, तर ते संकल्प पूर्ण याच्यासाठी होतात की त्यांचा संकल्प जे आहे ते विरहित संकल्प, म्हणजे त्यांच्या संकल्पामध्ये कर्तृत्व अभिमान जो आहे तो कर्तृत्वाचा अभिमान किंचितही नसतो. म्हणून त्यांचे संकल्प होती जाती म्हटलं आहे. ही संकल्प उठतात पण आणि ते पार पण पडतात, ते कुठेही शिल्लक राहत नाही. केव्हा तरी आज तर उद्या, कारण आता हे जे स्वप्न समर्थांचं हे होण्याकरता कितीतरी कालावधी जावा लागला. त्याच्यासाठी शिवाजी महाराजांसारखा एक राजा त्यांना होता तो ईश्वर कृपेने मिळतो असा. सगळी सोय त्या संकल्पामध्ये ठेवलेली असते संतांच्या संकल्पात, आणि त्याच्यामुळे संकल्प त्यांचे होतात आणि ते पूर्ण पडत जातात. आता जो व्यवहार आहे तर आजच्या चिंतनात सुद्धा कालच्यासारखंच आहे की उपाधी जी आहे त्या उपाधीचा जो आहे, उपाधीशिवाय हा जो सगळा व्यवहार आहे आपण बघतोय, ही उपाधी आहे म्हणून सगळा व्यवहार आहे. ही जी सगळी मायेचं आवरण आहे या सगळ्या सृष्टीला, आणि त्या मायेमध्ये सापडल्यामुळे उपाधीचा त्रास माणसाला होतो. बरं, त्याला आपण बघितलं की उपाधीचं चिंतन जे केलं आपण काय, त्या चिंतनाच्या ह्याच्यातनं आपल्याला असं लक्षात येतं की जो व्यवहार उत्तम करतो हा ब्रह्मवेत्ता, जो त्याचा संकल्प पूर्णत्वाला काय जातो की त्याचा व्यवहार उत्तम असतो. साधा जो व्यवहार असतो तो त्याचा व्यवहार उत्तम असतो. पण जो व्यवहार आहे तर सर्व उपाधींचा त्याग केलेला असतो. व्यवहार उत्तम करत करत उपाधी त्यांनी शिकवून घेतलेली नसते. तो व्यवहार केल्यानंतर ती गोष्ट विसरून जातो की मी अमुक त्याच्या अमुक्या व्यक्तीसाठी हे अमुक मी केलं, हे आपण लक्षात ठेवतो. ते सगळं तो लक्षात सुद्धा ठेवत नाही की ह्याच्यावर आपण असे उपकार केलेले आहेत, कारण त्याला त्यातनं फलप्राप्ती काहीच नको असते. आणि त्याच्यामुळे सर्व उपाधींचा तो त्यांनी त्याग केलेला असल्यामुळे संत संकल्प विकल्पाच्या कचाट्यात कधी सापडत नाही. आपण सामान्य माणसं जी त्या कचाट्यात सापडतो तसं ते सापडत नाही. आणि त्याच्यामुळे ते काय असतात, अलिप्तपणे सगळं करतही असतात आणि अलिप्तपणे बघत असतात. समर्थांचं उदाहरण आहे की दास डोंगरी राहतो यात्रा शोभाची देवाची पाहतो. तर म्हणजे सगळ्यांना सगळी कामं सांगून टाकल्यात संकल्प करून की रामनवमी करायची, अमुक करायचं, कसं करायचं, सगळं शिकवून ठेवलं आहे. मात्र त्यांनी बरोबर केलं असेल की नाही आपण पाहतो, मी सांगितलं तसं केलं की नाही आणि त्यांनी केलं की नाही हे आपण करतो सामान्य माणसं. पण त्यांचा एवढा त्याच्यावर विश्वास असतो रामावर की तो केल्यानंतर ती सगळी माणसं करत सांगून ठेवलेलं करतील याचा भरोसा असतो. आणि त्याच्या मध्ये ते पुन्हा पुन्हा सूचना करायला कधीही जाण्याची त्यांना आवश्यकता संतांना पडत नाही. आणि त्याच्यावर एकदा सांगितलं की त्यांचं जे आहे तर जे ब्रह्म आहे ते कसं आहे, मग ते ब्रह्म निर्विकल्प आहे, निरुपाधिक आहे. आणि त्यामुळे ब्रह्मरूप ज्ञानी भक्त व्हायचं असेल तर तुकोबा त्याच्यासाठी एका ठिकाणी प्रार्थना करतात, कारण त्यांना ते स्थान प्राप्त करायचं आहे. ह्या स्थितीत ते अनेक अभंग आहेत त्यांचे. त्यांना आता ह्या अभंगामध्ये वास्तविक हे त्यांचंच वर्णन आहे, प्रस्तुत अभंग आहे त्यांचंच वर्णन आहे की ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप होतात आणि विरहित संकल्प होती जाती, हा त्यांचंच वर्णन आहे. पण तरी सुद्धा आणखी असे आपल्याला अभंग सापडतात की ज्याच्यामध्ये ह्या पदापर्यंत मला पोचण्याकरता त्यांनी प्रार्थना जी केली तर त्याच्यामध्ये त्यांनी उपाधीचं जे वर्णन केलं आहे तर ते म्हणतात की उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही. आता आपल्याला वाटतं की कोणाचं संतांचं वर्णन का, पण बघा पुढे काय म्हणतात की ऐसे मद करुणी ठेवा नारायणा, ऐसे मद करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना निर्वावी, समूळ वासनामध्ये तुम्ही निर्वावी आणि निसंग तुम्हासी राहणे एकट
नाही कटकट साहो येत. तुका म्हणे नाही मिळव येत शिळा रंगासी सगळा स्फटिकाची. या दोन ह्याच्यात साम्य आहे. स्फटिकाच्या रंगाचं साम्य दिलेलं आहे की जे अंगाला काही चिकटूच देत नाहीत स्वतःच्या मनाला. आता इथे त्यांनी कोणाला म्हटलं आहे सगळं की तुम्ही कार्य कारणात्मक उपाधीपासून कसे आहात, उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार वेगळे आहात. म्हणजेच तुम्ही अवस्थात्रयातीत आहात आहे ना. आता अवस्थात्रयातीत आहात हे कुणाला म्हटलं त्यांनी, याचा तसा उल्लेख नाही आहे, पण ते आपल्याला समजून घ्यायचं की ते विठ्ठलाला उद्देशून म्हणतात. किंवा संतांचं इथे जसं ब्रह्मरूपाची कारण ब्रह्मरूप होती असं जसं ब्रह्मव्यक्त्याचं नाव घेतलं त्यांनी. ज्ञानी पुरुषाला हे असं आहे असं वर्णन आहे. पण इथे त्यांनी तसं नाही म्हटलं. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. तुम्ही म्हणजे कोणतं, ते पांडुरंगासमोर उभे आहे आणि पांडुरंगाला म्हणतात आहे की उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्हाला काही संसार नाही म्हणतात. आणि पुढे काय म्हणतात की ऐस्यामध्ये करून ठेवा नारायणा. तुम्हाला जसं संसाराची कटकट नाही तशी मला सुद्धा तसंच कटकट मुक्त करा थोडक्यात. आणि समूळ वासना त्याच्यातनं जर त्याच्या पशीपर्यंत पोचायचं आहे तर वासना ही आधी माणसाच्या अंतःकरणातून निघून जावी लागते. आता वासना नेमकी कशी असते, वासनेचा जर विचार केला तर वासना कुठे जाईल सांगता येत नाही. कुठल्या वस्तूवरती जाऊन बसेल आणि ती मिळवल्याशिवाय माणूस स्वस्थ बसत नाही. हे वासनेचं चिकटपणा असतो वासनेचा. आणि म्हणून ती घालता माणसाला त्राही भगवान होतो मनुष्य. की वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागेल. तुकाराम महाराज सांगतात की वासनेमुळे पुन्हा पुन्हा जन्माचा जो खेटा आहे तो खेटा परत परत आम्हाला घालावा लागतो. आणि त्या खेट्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर ते पांडुरंगाला प्रार्थना करते सबूळ वासवा नुरवावी. ही वासना जी आहे ती माझी उरू देऊ नको देवा. आणि मग निसंग तुम्हाशी राहणे एकट. तू कसं आहे, तू निसंग आहेस आणि तुला एकटं राहणं आवडतं. राहणे एकट म्हटलंय, एकटं राहायला तुला आवडतं. आणि पुन्हा म्हणतात की नाही कटकट साहो येतं. तुला ती कसली कटकट नको असते, जगाची कुठली कटकट तुला नको असते. आणि आम्हाला मात्र कटकटी ठेवून दिल्या असतो आणून, आहे आम्ही कटकटी सापडलोय. म्हणून तुका म्हणे नाही मिळो येत शिळा. ती शिळा कशी आहे की त्या शिळेला स्फटिकाची शिळा कोणत्याही रंगाने जशी लिप्त होत नाही त्याप्रमाणे जगाच्या गुणदोषांनी तुम्ही लिप्त होत नाही असं पांडुरंगाला उद्देशून म्हटलेलं आहे. आणि म्हणून ते जे आहे ते तुमचं जे आहे ते तुम्ही मला द्या. तर ऐस्यामध्ये करून ठेवा नारायणा. तुमच्यासारखं तुम्ही मला करून ठेवा. आता दोन ह्या आपण समोर बघितले अभंग. तर आपण बघतो की माया ही जी आहे वेदांतामध्ये माया ही उपाधी मानली आहे. आणि माया उपाधीचं स्वरूप काय, काल आपण काही विचार केलेला असला तरी पुन्हा पुन्हा समर्थ सांगतात की विवरल्याची विवरावे पुन्हा पुन्हा. कारण आपण पटापट विसरत असतो आणि म्हणून तो अभ्यास जो आहे तो अभ्यास स्वाध्याय साधना ही सांगितली तेवढा करतात. तर सृष्टीतील दिसणारी सर्व नामरूप देहासकट सत्य मानणं हे बद्धतेचं लक्षण आहे. आणि तेच उपाधीचं लक्षण आहे, त्यालाच उपाधी म्हटलं आहे. आणि तेच अज्ञानाचं लक्षण आहे. बद्धता, अज्ञान, उपाधी हे सगळे शब्द आम्हाला चिकटवून घेतलेले आहेत कारण आम्ही त्याच्यामध्ये अतिशय लिप्त आहोत. मग सर्व नामरूप सत्य मानणं हे जर बद्धतेचं लक्षण आहे तर त्याच्यामुळे नामरूप कुणाला नाही आहे. व्यवहार म्हटला तर या जगामध्ये नामाशिवाय तर काही चालतच नाही. मी माझ्याचा विस्तार ही उपाधी वाढवत जाते माणसाची. की नुसतं माझं घर म्हटलं इथपर्यंत ठीक आहे ना, कारण ते सांगितल्याशिवाय कसं कळणार की हे माझं घर आहे, तिथपर्यंत ठीक. पण माझं घर या ओळीत माझ्या घरासारखं दुसरं घरच नाही. हे मी माझं जे वाढत वाढत जातं, किती वाढवाल तेवढं ते वाढत जातं आणि त्या वाढण्याला मर्यादा नसते. आणि त्याच्यामुळे उपाधी जी वाढतं तो जीव जे आहे ते कल्पित आहे पण त्याला तो काय म्हणतो की तो सत्य मानून चालतो. आणि ते सत्य मानणं अशा आपण बघितलं की 6 भ्रांती 5-6 भ्रांतीचे संकल्पना आचार्यांनी मांडलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जगत सत्यत्व भ्रांती आहे, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आहे, त्याचप्रमाणे संघ भ्रांती आहे, भेद भ्रांती आहे. म्हणजे हे एक एक भ्रांती हा एकेका विषय आहे बोलण्याचा. इतक्या त्या मोठ्या स्वरूपामध्ये आमच्या अंतःकरणात बसलेल्या आहेत. आणि त्यामुळे सगळ्या संतांनी त्याचा काय केला आहे, निषेध केलेला आहे भ्रांतीचा. की भ्रांती जोपर्यंत मनामध्ये शिल्लक आहे तोपर्यंत ह्या जगाचं जे मिथ्यात्व आहे ते माणसाच्या मनामध्ये कोरलं जाणार नाही.
आणि म्हणून उपाधीतून सुटलेल्या ज्ञानीपुरुषांसाठी त्यांनी म्हटलंय की त्यांचं जे अलिप्तपण पटवण्यासाठी प्रत्येक वेळेस सर्व संतांनी ज्ञानेश्वरी सुद्धा, आम्ही आता सध्या ज्ञानेश्वरी वाचत असतो तर तेव्हा आपल्याला दिसतं की जागोजाग स्फटिक म्हणायचं, त्याला ज्ञानेश्वरी स्फटिकाचं घर म्हटलंय. असं वेगवेगळ्या पद्धतीने पण स्फटिकाचं उदाहरण अलिप्तपणासाठी दिलेलं आहे. कारण ते चपखलपणे बसतं की त्याच्या खाली एखादं कोणताही रंगीत कागद ठेवा, कपडा खावा, ती पूर्ण रंगाने ते स्फटिक व्याप्त होऊन जातो. आणि ज्ञानीपुरुषाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ज्यांनी अंतःकरणातले अविद्यामल नाहीसे केले तो अंतर्बाह्य शुद्ध होतो. आणि ज्ञानदेवांची म्हणण्याऐवजी त्यांनी काय केलं की स्फटिकाच्या घरात दिव्याचा प्रकाश पडतो असं त्यांनी म्हटलं. कारण त्याच्या ठिकाणी त्याचे विकारच असतात. प्रकाश जरी आतमध्ये ठेवला तरी त्या घरावर काही परिणाम होत नाही, तो घर तसंच्या तसं असतं. त्यांनी म्हटलं की तेच अंतर्बाह्य गेले, निर्मलत्व एक राहिले, किंबहुना उरले शुचित्व आहे ते फक्त त्या स्फटिकामध्ये शिल्लक राहतं, त्याला कुठलाही रंग लागत नाही, कारण ते शुद्ध जसं आहे तसंच्या तसं असतं. आणि म्हणून सद्भाव जो आहे हा जीवगत आणि बाहेरी दिसती फाकतो. स्फटिक गृहींचे डोलत दीप जैसे, त्या स्फटिक गृहामध्ये सुंदर जसे दिवे डोलत असतील तरी त्या प्रकाशाचा त्या घरावर स्फटिकाचा काहीही परिणाम होत नाही. आणि मग आपण बघतो की मायेची जी उपाधी आहे, इथं आपण विचार करतो की विरहित संकल्प होती जाती आणि स्फटिकमणी या दोनचा आपण विचार करतोय. त्याच्यामुळे मायेची जी उपाधी असलेल्या या जगामध्ये जी जी घडामोड चालते त्या घडामोडीची कर्तृत्व कोणाकडे आहे तर ते सगळं कर्तृत्व मूळ मायेच्या हातात आहे. दासगणू महाराजांनी एका ठिकाणी छान म्हटलंय की घडामोडती या जगताची अवघी तुझिया हाती, देवीचं वर्णन करताना स्तुती गाताना. आणि त्याच्यामुळे स्फटिक शुभ्र पारदर्शी, पण फुलामुळे तो जसा इथं फुलाचं उदाहरण दिलेलं आहे अभंगामध्ये. आणि त्या फुलामध्ये जसं पारदर्शीपणामुळे लाल रंगाचं फूल ठेवलं तर लालच रंग दिसतो. हा रंग मूळ स्फटिकाला झाकल्याने तो जाणवत नाही, झाकून टाकतो तो पूर्ण. असंच नामरूपाच्या पसाऱ्यामध्ये काय होतं माणसाचं की नामरूपाचा पसारा आम्ही एवढा वाढून ठेवलाय की जीवाला ब्रह्मस्वरूपाचा विसर पडतो. मी म्हणजे ब्रह्म आहे याचा पूर्ण विसर पडतो. आणि मी म्हणजे देह समजून सगळे माझे जे व्यवहार आहेत लहानपणापासून मोठं होईपर्यंत, जोपर्यंत सद्गुरूंचा लाभ होत नाही, जोपर्यंत संत संग लाभत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या भ्रांती माझ्या अंतःकरणातून जात नाही. आणि त्या इतक्या चिकट बसलेल्या आहेत की छिद्दंते हृदयग्रंथी असं जे म्हटलं आहे उपनिषदात की त्या चिकटपणे बसलेल्या आहेत की त्या काढून घासून काढणं हे अवघड असतं. कारण त्याचा एक प्रकारे आम्हाला व्यसन बसलं, व्यवहाराचं व्यसन होऊन बसलं. व्यवहार मी आणि माझं याचं व्यसन आहे मला, की त्या व्यसनातून सुटणं अवघड असतं माणसाला. आणि म्हणून सर्वत्र सतत माणसाला संत संग सांगितलं आहे. आता हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ते कसं आहे त्याचं स्वरूप मायेचं, तर हे उपजे आणि नाशे, उपजतं आणि नाश पण पावतं, नष्ट होतं. जे मायावशे दिसे, मायेमुळे ते सगळं विश्व आम्हाला खरं वाटतं आहे. आणि येरवी तत्वता वस्तू ते असे अविनाशी, तत्वता वस्तू कशी आहे अविनाशी आहे. हां, आणि ती अविनाशी असूनही आम्हाला कशी दिसते खरी वाटते. आणि म्हणून सगळा खटाटोप संतांचा आहे की ते त्याचं मिथ्यात्व जगन मिथ्यात्व पटवून देणे ह्याच्या मागे संत आहे. आणि त्याच्यामुळे अज्ञान अवस्थेत भेद जो आहे तो माणसाला सतत सत्य वाटतो. आणि भेद सत्य वाटत असल्यामुळे तोपर्यंत उपाधी ही जाणवतच राहते, उपाधी माणसाला त्रासच देते. पण ज्ञानी पुरुषाला मात्र काय, इथे त्यांनी म्हटलं ना की विकल्प संकल्प विरहित होती जातील. संकल्प विकल्प जे आहेत ते त्यांचे मनातून निघून गेले असतात. आता काहीतरी करायचं आहे, नंतर पुन्हा काय करायचं आहे, सारखं हे करायचं आहे ते करायचं आहे, आमच्या मनात सतत संकल्प विकल्प असतात. पण त्यांचं काय होतं की अद्वैताचा ज्ञानी पुरुषांनी अनुभव घेतलेला असतो. आणि अनुभव आला की उपाधीचा बाध जो आहे तो आपोआप होऊन जातो. कारण बाध झालाय म्हणून तो उपाधी नाहीशी झाली ना, त्याशी होत नाही. आणि त्यामुळे फक्त निरुपाधिक सच्चिदानंद ब्रह्म जे आहे त्या ब्रह्मवस्तूचा सर्वत्र अनुभव त्यांना येतो. आणि म्हणून ते काय होतात की ब्रह्मरूप होतात. आता विचार केला तर समर्थाने खूप छान त्याचं उदाहरण दिलं आहे की तो कसा असतो जो निरुपाधिक झालेला आहे तो. तर मध्ये मच्छरे सांडिला स्वार्थ बुद्धी आणि प्रपंचिक नाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.
म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये स्वार्थबुद्धीचा लवलेशही नसतो आणि त्याच्यामुळे त्याचे संकल्प काय होतात, पूर्णत्वाला जातात. बरं, संकल्प तो मुद्दाम करतो का, नाही, संकल्प तो करतच नाही. पण जे दिसतात की ह्या व्यक्तीने, थोर व्यक्तीने हे संकल्प केले, तर ते संकल्प पूर्णतः त्याचे स्वार्थबुद्धी तिथे कुठेही नसते. आणि मद आणि मत्सराचा तर लवलेशही त्यांच्या अंतःकरणात नसतो. सामान्य माणसाच्या अंतःकरणात मत्सर असतो, सगळंच काही असतं. की एखादी गोष्ट कोणाची चांगली झाली म्हटलं की याच्या पोटात लगेच दुखायला लागतं दुसऱ्याच्या. आणि आज जी स्पर्धा आहे, जागोजाग स्पर्धेला तोंड द्यावं लागतं माणसाला. आणि काका सांगतात स्पर्धेत भाग घेऊ नका. त्याचं कारणच आहे की स्पर्धा आली की मत्सर आला, द्वेष आला, सगळे दुर्गुण माणसाच्या अंगाला ताबडतोब चिकटतात. आणि उपाधीचं जे स्वरूप आहे ते सामान्य उपाधीला सुद्धा काय होतं, शेवटी वाईट अशी त्याचा दर्जा होऊन जातो त्या उपाधीचा. आणि म्हणून सदा वरणे नम्र वाचा सुवाचा. आणि प्रापंचिक त्याला उपाधी आहे का, आत्ता तरी म्हणतात देवाला काय प्रापंचिक उपाधी अजिबात नाही त्या पांडुरंगाला. आणि त्यामुळे प्रापंचिक जी उपाधी आहे ती सगळ्यात मोठी आहे माणसाच्या मागे लागलेली. आणि ती प्रापंचिक उपाधी सोडवायची असेल तर सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, हे त्यांनी मर्म सांगितलं तसं. आणि असा जो असतो तो कसा असतो, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असतो. आणि जगी धन्य तो दास सर्वोत्तम जो आहे, तो सर्वोत्तम दासाची जी लक्षणं सांगितली तीच गीतेमध्ये उत्तम पुरुषाची लक्षणं आहेत, योग्याची लक्षणं तीच आहे, संन्यासाची तीच लक्षणं आहे. ही सगळी लक्षणं गीतेची वर्णन केलेली. आणि इथे तुकाराम महाराजांनी वर्णन केलेला ब्रह्मरूप जो आहे झालेला ब्रह्मवेत्ता, तर तो ब्रह्मरूप ज्ञानी जो आहे, तो ज्ञानीही ह्या जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा या उपाधीलाच तो बसलेला असतो. कारण मद आणि मत्सर याचा दबलेशही नसतो. आणि हे जे गुण आहेत, दुर्गुण ज्याला म्हणतो आपण, तर ते दुर्गुण येऊ नये म्हणून दासगणू महाराजांनी फार सुंदर त्या मायेला प्रार्थना केली आहे की ज्याला आपण मायेली अनेक नामं धारण करून ती कार्य करत असते. प्रत्येकाच्या घरामध्ये तिचं एक कुलदैवत ह्या अर्थाने आपण तिची स्थापना करतो. त्याच्यामध्ये ते म्हणतात की मत्सर जो आहे तो मत्सर माझ्यातला निघून जाऊ. आता विनंती तुझला माझी हीच पदर पसरवणी, मिळवलं थारा कुवासनेला किमपी माझ्या मनी, संशय मत्सर मोहतमाची जाचित मज यामिनी, म्हणून उदय कृपेचा वत्सल वासर म्हणी. अशी प्रार्थना केली की हा माझ्यामध्ये येऊच देऊ नको, वासना कुवासना नको आणि मद मत्सर माझ्या शिरू देऊ नको, अशी प्रार्थना त्या अंबाबाईची केली त्यांनी. आणि त्याचं कारणच आहे की ते जोपर्यंत माझ्या अंतःकरणात शिल्लक आहे, अगदी बरं हे ब्रह्मवस्तू कशी आहे हो, ज्ञानेश्वरी 13व्या अध्याय वाचला तर कशी नाही याचं केवढं मोठं वर्णन ज्ञानदेवांनी केलं आहे की वाचता वाचता आपण गांगरून जाऊ इतकं वर्णन केलं की ते कसं त्याला एक खरोच सुद्धा चालत नाही त्या ब्रह्मस्वरूपाला. आणि त्यामुळे मला काही आता फार कोणाला भेटतं काही अजिबात राग येत नाही कोणाचा, असं आपण तोंडाने म्हणत असतो. पण कोणत्या क्षणी तो राग येऊन टपकेल आपल्या अंतःकरणात, कारण आपला तो पूर्ण गेलेला नसतो, हे त्याचं उदाहरण आहे. आपल्या वासना इतक्या चिकटलेल्या असतात म्हणजे. आणि असं असतं ना की वासना ही गोष्टच अशी आहे की ती लवकर घालवणं माणसाला अवघड जातं. आणि मग संतांना सांगावं लागतं की आता जी वासनाचा दुसरा अर्थ आसक्ती पण आहे. आसक्ती प्रत्येक गोष्टीबद्दल आपलं तुमचं मन आसक्त होत असतं. आणि इथे ते कसं आहे, तो आसक्ती रहित आहे. हा जो ब्रह्मवेत्ता आहे आसक्ती रहित आहे. त्याला कोणत्याही भाषेने आळवलं तरी त्याला आळवलं पुरतं का तेवढं. इतक्या संतांनी त्याची आळवणी केलेली आहे. काय त्याला काय आळवण्याची गरजच नाही ना, तो आळतच आहे, सर्व व्याप्त आहे तो. पण तो आपल्याला कळलेला नाही म्हणून संतांनी आपल्याला आळवायचं कसं हे शिकवलं आहे. संतांनी शिकवलं, आपल्याला कुठे येतं. आपल्याला जर त्यांच्यासारखं तुकाराम महाराजांचं आळवता आलं तर साक्षात पांडुरंग आमच्या आतच आहे, आपल्याला कळायला वेळ नाही लागणार. पण ते आळवता येत नाही म्हणून संत कसं आळवतात ते त्यांचं आळवणं बघून आम्ही आळवतो. आता संतांना जे आहे वासना आसक्ती, तर डोंगरे महाराजांनी फार सुंदर व्याख्या केली. अगदी छोट्या एका वाक्यात त्यांनी संबंध आसक्ती म्हणजे काय ते सांगून टाकतात. ते असं म्हणतात की कभी भी आसक्ती उसे कहते आसक्ती. आहे ना छान. कभी भी आसक्ती, आसक्ती येण्याला कोणताही काळ वेळ ठिकाण काही लागत नाही. कुठे मन पटकन टपके जाऊन आणि ते वस्तू पाहिजे असं म्हणेल
मी माझाच एक स्वतःचा अनुभव सांगते मजेदार, की ज्याच्यामुळे हे जे आसक्ती विषय कसा असतो ते आपल्याला कळेल. साधारणतः महिला मंडळाला आपल्याला कपड्यांचं साडीचं आकर्षण भयंकर असतं. आपल्याजवळ कपाटभर असली तरी दुसऱ्याची पाहिली की आपलं मन तिथे जाऊन बसतं. एकदा मी एका कार्यक्रमाला गेले होते एका संस्थेच्या, आणि त्या संस्थेने मला त्या जे काही चाललेलं त्याचा सगळा वृत्तांत, तिथली चाललेली भाषणं ते लिहिण्याचं काम मला सोपवलेलं असतं. त्यामुळे मी जरा समोर बसलेली असते आणि ते लिहित असते, त्यांची टिपणं मी काढत असते. आणि त्या टिपणं करता करता काय होतं की माझा जो आपला पदर असा असतो तो मला असं मध्येच जाणवतं की माझा पदरच कोणतरी ओढत आहे. असं वाटतं की उगीच लक्ष जातं आपलं. पण एकदा झालं, दोनदा झालं, सारखं मी आता असा पदर केला तरी इथे कुठेतरी कोणीतरी व्यक्ती आपला पदर ओढते. आणि त्याच्यामध्ये लक्ष पण थोडं विचलित झालं तर मी एकदम स्वतःला सावरलं की जाऊ दे, पदराकडे नको लक्ष द्यायला, आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊ. आणि मग नंतर मला शेवटी माझ्या भोवती माझ्याच मैत्रिणी बसल्या होत्या. त्यांना सहजच विचारलं की का गं माझा पदर कोण मागे बसलेलं ओढत होतं. ती म्हणे मी कसा तुझा पदर ओढणार, असं दोघींमध्ये आमच्या जवळ झालं. आणि मग शेवटी ज्या कोणी बाई होत्या त्या चांगल्या होत्या, प्रामाणिक होत्या. त्यांनी त्या म्हणाल्या की अहो ताई, मीच तुमचा पदर ओढत होते. मी ऐकून चकित झाले की का बरं तुम्ही पदर ओढता. म्हणजे मला तुमचं इतकी ती साडी आवडली की ते पोत कसं आहे, सिल्क आहे की कॉटन आहे हे पाहण्यासाठी मी तुमचा पदर ओढत होते. आता सांगा, आहे ना की आसक्ती कभी भी आसक्ती है, उसे कहते हैं आसक्ती. आणि ही आसक्ती हा विकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जे ब्रह्मरूप आहे ते ब्रह्मरूपाची कर्म इतकी सुंदर का होतात आणि माझी का होत नाही हे आपल्याला सहज समजून जातं. असं आपल्याला अनेक अनुभव येतात की ज्याच्यामध्ये मला ते समजून घ्यावं लागतं. स्वतःच्या चुकाच तोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत त्या उपाधी विरहित मला होता येत नाही. ज्ञानदेवांनी याच्यावर उपाधीवर आणखीन सांगितलं की ते म्हणतात की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती, अशी ओवी आहे. आता ते तत्वज्ञ जे संत आहेत त्यांना उपाधीमधलं व्यापक चैतन्य जे आहे ते व्यापक चैतन्य त्यांना अनुभवलेलं असतं. आणि तो उपाधीचे जे विकार आहेत ते सगळे तो जाणत असतो की उपाधी काय काय होत असतं त्याला माहीत असतं. आणि त्यामुळे उपाधीहून तो कसा राहतो, स्वतःला बाजूला ठेवून स्वतंत्र सुखरूप राहतो. त्याला उपाधीचा त्रास होत नाही. आता इथे दिलंय की रंगा ऐसी शिळा उपाधी निराळा स्फटिकमण. आता कालच्या प्रवचनामध्ये, कालच्या विचारामध्ये आपण हा विचार अर्धवट थोडा ऐकला वेळेच्या मर्यादेमध्ये. त्यामुळे पुन्हा तो आपण विचार बघू की ज्याच्यामुळे स्फटिक म्हणायचं उदाहरण काका जसं म्हणतात की उपाधी समजावून घेण्याचा विषय आहे. तर त्याच्यामध्ये काका असं सांगतात की जे हस्तामलक स्तोत्रामध्ये जे काल मी वाचलं तेच मी आज आपल्यासमोर थोडा परत सांगणार की संकल्प ही जी उपाधी आहे ही संकल्पना स्पष्ट समजली पाहिजे. कारण असं की परमार्थ क्षेत्रामध्ये उपाधी जर समजून घेतली नाही तर त्याशिवाय दृश्य प्रपंचापासून अलिप्त कसं व्हायचं आहे आणि ते आपल्याला कळत नाही. आणि असलेला आत्मा तो जो आहे तो आपल्या समजुतीत बसत नाही. आता व्यापक स्वरूपाला ज्या कारणाने मर्यादा आली असं वाटतं त्या कारणाला कारण स्वरूपाची उपाधी असते. आता त्यांनी उदाहरण दिलं की व्यापक आकाश जे आहे ते कुंभाराने मर्यादित होतं कुंभामुळे, आणि तेव्हा त्याला आपण कुंभाकाश म्हणतो. आता कुंभाकाश हे नाव मिळतं पण प्रत्येक कुंभामध्ये कुंभ तयार करून आकाश चेंडूतील हवेप्रमाणे भरत नाही त्याच्यामध्ये. आणि असलेल्या आकाशामध्ये कुंभ तयार करतात म्हणजे जी सर्व व्याप्त असल्यामुळे त्या कुठे असलं तरी कुठे निर्माण केलं तरी ते आकाश त्याच्यामध्ये भरलेलं असतं. आता कुंभ फुटला तरी त्यातलं आकाश व्यापक आकाशात जाऊन स्वतंत्रपणे मिळत नाही कारण ते त्यापासून वेगळं कधी झालेलंच नाही. आता स्फटिक मण्याप्रमाणे इथे स्फटिकाचं उदाहरण दिलेलं आहे अभंगामध्ये सुद्धा. इथे तेच सांगतात की स्फटिक मण्याप्रमाणे आत्म्याला सुद्धा काय आहे की बुद्धीच्या गुणधर्माचा स्पर्श सुद्धा होत नाही. आणि बुद्धी काय आहे, जीवाबरोबर आली गेली तरी आत्मा येतही नाही आणि जातही नाही. त्यामुळे काय होतं की
तुफान पलटवलं. तर इथं जे उदाहरण म्हणायचं दिलं आहे तर त्याच्यामध्ये पुन्हा स्पष्ट करतात की जे अद्वैत मकरंद जो ग्रंथ आहे, काकांनीच ते उदाहरण दिलं त्याच्यामध्ये, की या ग्रंथात सुद्धा कवी लक्ष्मीधरांनी काय केलं की स्फटिक म्हणा पर्वताची च्या कड्याचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये. हां, तर त्याच्यामध्ये सूर्यास्ताना स्फटिकाच्या कड्यामध्ये आकाशातील सुंदर रंग प्रतिबिंबित होतात, कडा रंगीत भासू लागतात, पण सूर्यास्त होतात रंग काय होतात, नाहीसे होतात. म्हणजे त्याला लिंबण त्याच्यात लागतं का, पुन्हा त्याला लिंबण लागत नाही. आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे हे तसा रंग लागत नाही स्फटिकाला कोणताच, त्याप्रमाणे बुद्धी ही माझी बुद्धी हुशार आहे, मी बठ्ठ आहे, मी चांगली आहे, मी वाईट आहे, मी रागीट आहे, मी हट्टी आहे, हे कसे जे काही आमच्या मनावर बिंबलेले आहे, ही कशीही बुद्धी असली तरी तिचा आत्म्याला स्पर्श होत नाही हे त्यांना स्पष्ट करायचं. आणि बुद्धी जीवाबरोबर आली गेली तरी आत्मा येतही नाही आणि जातही नाही. आणि त्यामुळे ब्रह्म असं त्याची असे असं जे समर्थ सांगतात ते इथे लागू पडतं की ब्रह्म आहेच आहे, ते कधी नाही असं होत नाही. आणि बुद्धी आत्म्याची उपाधी आहे त्यातनं स्पष्ट होतं की आत्म्याची उपाधी आहे. बरं, ते विशेषण आहे का, तसं नाही, ते स्पष्ट केलं आहे काकांनी विशेषत्वाने की विशेषण नाही. हा सिद्धांत पक्का लक्षात ठेवून समजून घ्यावा लागतो. आता जी विशेषण वाटतं, हे जे विशेषण जर वाटत असेल तर हा भ्रम दूर करावा आणि बुद्धी उपाधी आहे हा कायमचा निश्चय मनामध्ये प्रत्येकाने ठेवावा की ज्यामुळे आत्मचिंतन जे आहे ते सोपं वाटतं. कारण बुद्धीला आपल्याला आपल्या बुद्धीचा फार गर्व असतो प्रत्येकाला की माझ्यासारखी बुद्धी कोणाची नाही, पण इथे स्पष्ट सांगितलं आहे की बुद्धी ही उपाधी आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की विशेषण जे आहे ते विशेषाला कधी सोडून राहत नाही. आणि त्याच्यामुळे उदाहरण त्यांनी दिलं की फुलाचा रंग आहे, हा फुलाचा रंग जो आहे त्याचं विशेषण आहे की गुलाबाचं फूल लाल आहे, कोणतं पिवळं आहे, कोणतं पांढरं आहे. पण फुलाच्या जवळ असलेलं पान काय ही त्याची उपाधी आहे आणि त्यामुळे पानाला कुणी फूल समजू नये आहे ना. तसं अविद्येच्या प्रभावामुळे बुद्धीचे विकार आत्म्याला कुणी चिकटवू नये हे त्यातनं काकांनी आपल्याला समजावून सांगितलं आहे. त्याच्यामुळे ठेविल्या दिसे रंगा ऐशी शिळा उपाधी निराळा स्फटिक म्हणे असं त्यांनी संत्या ब्रह्मवेत्याचं मूळ अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. आता मायोपाधी जी आहे त्या मायोपाधी अज्ञानाच्या घट्ट मिठीमध्ये काय की तत्वतः मुक्त असलेला जीव काय सापडलेला आहे, मुक्त आहे. कालच आपण बघलं की माझे माझे म्हणून त्याला काय केलं, आम्ही बद्ध करून टाकलंय, तत्वतः तो मुक्त आहे. आणि जेव्हा संत याचा विचार करतात तर संत मायेच्या बाबतीत इतके निर्भय झाले असतात की माया नाहीच, ते सब झुटी माया, इतकं पक्क त्यांच्या अंतःकरणात बसलेलं असतं. त्यामुळे मायेला त्यांच्या अंतःकरणात थाराच नसतो. आणि त्याच्यामुळे भक्त कबीर जे आहेत त्यांनी फार सुंदर मांडणी केली. ते मायेला निर्भीडपणे बोल लावतात, निर्भयपणा त्यांचा दिसतो त्याच्यात. ते काय म्हणतात माहिती का, इतके शब्द असे धारदार वापरले आहेत की त्याचं आपण कल्पना करू शकत नाही. कारण आपण मायेला घाबरतो की नको ती आपल्या रुसाल नको. त्यांनी म्हटलं आहे की माया चमारी चुहरी अति नीचन की नीच, माया चमारी चुहरी अति नीचन की नीच. आणि पुढे म्हणतात की मैं तो हूँ पूर्ण ब्रह्म, मैं तो हूँ पूर्ण ब्रह्म था आणि जो तू न होती बीच, तू मध्ये मध्ये आहे म्हणून मला आहे. आणि म्हणून तिला त्यांनी एक प्रकारे अत्यंत वाईट शब्दामध्ये काय म्हटलंय, नीच नक्की नीच. आता असं त्या शब्दात खाली त्यांनी मला ठेवून दिलेलं आहे. याचा अर्थ त्यांच्या अंतःकरणामध्ये माया या किंचित शिल्लक नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये मरतो हूँ पूर्ण ब्रह्म म्हणतातच ते. म्हणजे जी ब्रह्मवेत्याची स्वरूप जे आहे ते किती निर्बळ आहे हे त्यातनं आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये मायेचा लवलेशही आपल्याला बघायला मिळत नाही. आणि मग ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप या चिंतनासाठी घेतलेला जो अभंग आहे आपण, याच्यामध्ये उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. आता ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप या चिंतनासाठी घेतलेल्या अभंगामध्ये आपण मगाशी एक अभंग पाहिला
आणि हा एक अभंग आहे ज्याच्यामध्ये त्यांनी देवाला म्हटलेलं आहे उद्देशून सगळं, आणि इथे ब्रह्मरूप आहे. तर दोन्ही ब्रह्मरूपी ज्ञानी पुरुष आणि ह्या अभंगामध्ये ईश्वराला पांडुरंगाला म्हटलेलं आहे ते वर्णन. तर दोन्ही काय पांडुरंग असो वा हा ब्रह्मरूप असलेला ज्ञानी पुरुष असो, हे दोन्ही कसं आहे तर दोन्ही उपाधीपासून पूर्ण अलिप्त आहेत. जसा स्फटिकमणी अलिप्त आहे तसं हे दोन्ही आहे हे अलिप्त आहे आणि दोन्ही सुटलेले आहेत त्यातून. त्याच्याशिवाय का कबीरदास असं म्हणू शकतात इतकं निर्भीडपणे व्हायला. एवढी हिंमत संतांची असते, विश्वास असतो दृढ त्यांचा की मी ब्रह्मरूप आहे आणि माया मात्र मध्ये मध्ये येते आहे. आता ते एकांतात जेव्हा वासना, एकांतात देवाला वासना नष्ट करण्याची विनंती करतात की तुला कसा एकांत आवडतो तसा मला पण एकांत हवा आहे. आणि आपण पाहतो की ज्ञानी पुरुष ब्रह्मरूप जे असतात त्याला एकांत प्रिय असतात. ते आपण स्वरूपानंदांचं उदाहरण बघावं. अद्वितीय असं अलौकिक उदाहरण आहे. आपल्याला या आजच्या सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कित्येक जणांना एकटं बसून कंटाळा आलेला आहे. घरामध्ये पर्याय नाही म्हणून सगळे राहतात आहेत. पण ते कित्येक 28 वर्ष जवळजवळ माझ्या माहितीनुसार 28 वर्ष ते एकाच खोलीत राहिले आहेत असं त्यांचं वर्णन. कसं राहिले असतील? कारण तो परमेश्वर जर तो तसाच राहतो एकटा, वर्णन आहे त्यांचं आपण वाचलेलं आहे की तो एकट आहे, एकटाच आहे त्याला आवडतं. म्हणजे कोणी येईल तेवढ्या पुरतंच ते बोलत असत. म्हणजे इतकं मौनही त्यांना साधलेलं होतं. हा त्यातनं आपला निष्कर्ष निघतो. आणि त्याच्यामुळे देवाला वासना नष्ट करण्याची तुकाराम महाराज जशी विनंती करतात तसे ते ब्रह्मरूपाच्या झालेल्या जो व्यक्ती आहे ज्ञानी त्याच्या ते सतत पाया का पडतात. त्याचं कारण हेच आहे की तो जो आहे तो परमेश्वर स्वरूपच झालेला असतो. म्हणून त्याच्या पायांना स्पर्श करावा, त्याच्या पायांवर डोकं मस्तक टेकवावं असं त्यांना वेळोवेळी वाटतं आहे. आणि एकाच ते अशा मुक्त झालेल्या ज्ञानीभक्ताला वेळोवेळी ते त्यामुळे पाया पडतात. म्हणजे दोन्हीमध्ये विठ्ठल आणि त्यांच्या दृष्टीने हा जो ज्ञानी पुरुष आहे हा काय भिन्न नाही हे आपल्याला स्पष्ट दिसतं. आता एक एकदा विचार केला आपण ह्या विषयांचा तर असं कोणी असू शकतं का की जे असं एकाच पद्धतीने राहू शकतो आहे. असे असतात ना. आता जसं आता स्वरूपानंदांचं उदाहरण सांगितलं. एका ठिकाणी इथे त्यांनी जे म्हटलं आहे की नाना भाषामध्ये आळविता बाळा अभंगामध्ये आणि प्रबोध होतो मुळा जननी ठाई, की ते मूल अनेक पद्धतीने लहान मुलांनी लाडालाडानी जरी त्याला आजोबांनी राजा म्हटलं, कोणी बाळू म्हटलं, कोणी सोन्या म्हटलं, तरी आईने म्हटलं काहीच नाही स्थिती चुटकी वाजवली की अरे थांब असं जरी म्हटलं तरी ते बाताभर तो थांबतं आणि ते तिच्याकडे झेपावून जातं. हे जसं आईलाच फक्त ओळखतं त्याप्रमाणे हा जो मुक्त पुरुष आहे हा काय होतो की मुक्त पुरुषाला सुद्धा एकाच नावाने नाही तर अनेक नावाने जरी हाका मारलं प्रत्येक प्रांतात. आता आपण आपल्याच काकांचं जर उदाहरण बघितलं तर काकांना तिकडे अनेक लोक साहेब म्हणतात कारण ते आधी डॉक्टर होते. डॉक्टर साहेब म्हणण्याची सवय. मी पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा म्हणजे साहेब कोणाला म्हणतात कोण झाले माझ्या लक्षातच येणार. आणि मग लक्षात त्या बाईला शेवटी मी विचारलं की तुम्ही कुणाला साहेब म्हणताय. तर मग आम्ही यांना साहेब म्हणतो, त्यांना तुम्ही काका म्हणता. मग आहे का वेगळे आहेत का ते दोन? एकच आहे. तसं ते ब्रह्मरूप जे आहे तर तो कितीही नावाने त्याला हाका मारला आणि तो कसाही वागत असला व्यवहारामध्ये तरी तो एक ब्रह्मवेत्ता जो आहे तो ब्रह्म्याशिवाय अन्य कुणालाच जाणत नाही. कारण त्याला कोणती उपाधी नसते. उपाधी विरहित त्याचं जीवन असल्यामुळे तो उपाधी विरहित राहतो. आणि उपाधी जर असली तर उपाधीचं व्यर्थ पण अनेक संतांनी जसं व्यक्त केलं, जसं इथे त्यांनी उपाधीचं व्यर्थ पण स्पष्ट करतात ते. आता ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठामध्ये आपल्याला सांगतात की तीर्थव्रत नेमो भावेविण सिद्धी बायाची उपाधी करीशी तना वृद्धी सिद्धी निधी अवघीचं उपाधी जवळच्या परमानंदी मन नाही. या शब्दात उपाधीचं काय केलं स्पष्टपणे त्यांनी व्यर्थ पण त्यांनी आपल्या पुढे ठेवलेलं आहे की आपण वृद्धी सिद्धी निधी. आता ज्याला वृद्धी सिद्धी प्राप्त होतात तो काय होतो, त्याला सिद्धी प्राप्त होतात तर सिद्धी हा अडथळा आहे परमार्थामधला. पूर्णत्वाला जाण्यासाठी तो मधला अडथळा आहे. परीक्षा पाहतो देव की काय करतो हा मनुष्य, सिद्धीत अडकतो का. पण आपल्याला दिसतं की जी बुवाबाजी भोंदूबाजी वाटते त्यातच वाढते कारण त्याला काही सिद्धी प्राप्त झालेल्या असतात आणि त्या सिद्धीमध्येच तो अडकतो आणि पूर्ण ब्रह्मापर्यंत त्याची जी पोहोच आहे ती तो पोचतच नाही.
आणि म्हणून त्यांनी त्याला काय म्हटलं, उपाधी म्हटलंय ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा. आणि मग तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी. तीर्थव्रत हे जे सगळे नियम आता चातुर्मास चालू आहे, घरोघर विशेष करून बायका अनेक तऱ्हेचे संकल्प सोडत असतात आणि व्रत करत असतात. तर तीर्थ, व्रत, दान, धर्म हे सांगितलं तर शास्त्राने, पण ते सांगण्याचा उद्देश काय की माणसाचं कर्मामुळे आपल्याला मोक्ष मिळत नाही, हे तर पक्की गोष्ट सांगितलेली आहे वेदांतामध्ये. पण कर्माशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही, आणि अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत तिथे आपण पोचू पण शकत नाही. मग शुद्ध कर्म कशी करावी ह्यासाठी हे सगळे जे तीर्थव्रत, सण, बाण, दान, धर्माचे प्रकार हे सगळे त्याच्यासाठी सांगितले की त्याच्यातून आमचं अंतःकरण जे आहे ते शुद्ध व्हावं. आणि जी त्याला त्यांनी भावे विण मुख्य हा शब्द की भावे विण सिद्धी बायाची उपाधी करीसी जना, ही सगळी उपाधी तू वाढवून घेतोस. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यात भाव या किंचितही नसतो. कोणत्या भावाने आम्ही तीर्थयात्रेला जाऊ शकतो, आमचा भाव शिल्लकच राहत नाही. तीर्थयात्रेला आम्ही जातो ते केवळ तीर्थयात्रेचं पुण्य मिळावं म्हणून जातो. आणि क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती, पुण्य क्षीण झालं की आम्हाला पुन्हा इथेच यावं लागतं. आणि संतांची, आमच्या सद्गुरूंची अशी इच्छा असते की आम्ही या खेट्यात पुन्हा पुन्हा सापडू नये, ह्यासाठी ते अखंड आमच्यासाठी झिजत असतात. आता जे भाव आहे, तर एक आपण यात्रेचं उदाहरण घेऊ, म्हणजे आपला भाव आपला कसा नसतो आणि नसती उपाधी आपण कशी लावून घेतो. कारण उपाधी समजावून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण उपाधी म्हणतो तर एका ठिकाणी आम्हाला एक बाई यात्रेला जाऊन आल्या, खालची जी यात्रा असते बालाजीची यात्रा, तिथे जाऊन आल्या व्यंकटेशच्या यात्रेला. आणि त्यांनी मावध केलं, पूजा केली गणेशाची. आणि असं करतात. आता खरं तर तो शब्द आहे मा बध, हां, पण त्याचा अपभ्रंश काय केला, माउंध. हां, आणि ते कसं करतात, जे महाबध आहे ते सगळीकडे बध बध होतं. काशीला गेला काय सोडला, राग सोडला असं सांगतो तो माणूस. राग सोडला, राग सोडला काय सांगून कंटाळतो की रागावून तू सांगितलं नाही का राग सोडला. म्हणजे अशी सामान्य माणसाची अवस्था असते. आणि ते माउंध करताना अनेक स्त्रियांना, सगळ्या मैत्रिणींना बोलवलेलं असतं आणि जातो आम्ही सगळ्या प्रसाद म्हणून. तर घरात त्या कंपाऊंडमध्ये शिरल्याबरोबर इतका प्रचंड लसूण आणि बांग्याचा, आणि का तरी काय सांगितलंय, रसनेवर नियंत्रण ठेवा. आणि तिथे आज शिरल्यात कांदा रसाच होत. म्हटलं बापरे, आता चातुर्मास चालू आहे, यांचे अर्धे पदार्थ आपल्याला चालणार नाही. आपण त्यांना नमस्कार करू, देवाला काय असेल ते तीर्थ घेऊन आपण बाहेर पडू, कारण आपण तर लसूण कांदा खात नाही. पण त्यामुळे आता जाऊन भेटायला तर पाहिजेच ना. पण जितकं जितकं आज जाऊ थोडा तो वास आणखी. शेवटी एकला राहवलं नाही. तिने विचारलं की अगं तुम्ही लसूण वगैरे घातला का पदार्थात. मग ती म्हणते की नाही हो, काहीच तर नाही घातलंय. तो म्हटलं वास येतं. म्हणजे गच्चीत ना आम्ही तिथे गेलो ना, तर तिथे सगळा लसूण कांदा इतका स्वस्त मिळत होता की तो आम्ही घेऊन आलोय. आणि पाऊस पडल्यावर तो ओला झाल्यामुळे गच्चीत पडला. आता ही यात्रा आहे का, भावे विण तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी बायाची उपाधी. आणि उपाधी केवढी जाऊन घेतली की हे 200 माणसांना जेवायला बोलून घेतलं आणि काय केलं तर यात्रा केली. ही अशी यात्रा आमची होते. आणि त्याच्यामुळे यात्रेचं कुठलं पुण्य क्षणभरही आम्हाला मिळत नाही. तर त्याचं होत असेल तर ते पापाकडेच आमची प्रवृत्ती होते. आणि म्हणून त्यांना सांगायचं आहे की जे ब्रह्म स्वरूप आहे त्या उपाधीमध्ये माणसाने गुंतू नये. आणि संकल्प जे आहेत ते ब्रह्मरूप व्यक्त्याचे जसे असतात तसे सत संकल्प माणसाने अखंड करत राहावे. आणि म्हणून तन्मे मना शुभ संकल्प मस्तू असं एक मोठं आमच्या आप्पांचं मोठं स्तोत्र आहे खूप सुंदर. हे सगळे संकल्प आहेत जे शुभ संकल्प आमच्याकडनं सतत व्हावे. आता हे जे आहे की आपण बघितलं की कर्त्यालाच म्हटलेलं आहे त्यांनी. जो कर्ता आहे त्याच्यातून त्याला सुटायचं आहे. कर्ता स्वतःला मानायचं नाही. तर जेव्हा मानायचं नाही असं आपण जेव्हा म्हणतो तर मानल्याशिवाय करतं का. आईला आई म्हणून हाक मारली तर आपल्याला ओत द्यायचीच असते. पण त्याच्यामध्ये सतत लक्षात ठेवायचं असतं की तो हाक मारणारा आणि मी दोन्ही एकरूप आहे. हे जितकं जितकं आमचं चिंतन मनातलं वाढत जाईल तितका तितका आमचा जो हा अभंगानुसार जे ब्रह्मवेत्याचं स्वरूप आहे तो ब्रह्मवेत्ता कसा वागतो, कसा राहतो, त्याच्या सत्संगामध्ये गेल्यावर आम्हाला त्याचा अनुभव येतो. पण तो
आम्ही त्याच्याकडे सामान्य माणूस म्हणून न पाहता आम्हाला तो अनुभव घ्यावा लागतो. आणि म्हणून गुलाबराव महाराज आहेत ना, त्यांनी सांगितलं आहे की तीर्थक्षेत्री असो वा संत संघात फार दिवस राहू नये. 3 दिवसापेक्षा त्यांचा नियम त्यांच्या संप्रदायात त्यांनी सांगितलं की जास्त राहू नये. कारण काय होतं की त्या संतांच्या संत शेवटी आपल्यासारखेच असतात, त्यांच्यातले दोष बघायची सवय होते माणसाला. आणि ते दोष जर आपल्याला दिसले तर दोष पाहण्यासारखा मोठा अपराध नाही. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये त्यांना आपल्या सद्गुरूंच्या ठाई त्यांना मनुष्य म्हणून बघूच नाही, तर काय बघावं, फक्त ते ब्रह्मस्वरूप आहे आणि ते ब्रह्मवेत्याचं लक्षण आहे. आणि त्याच्यामुळे ब्रह्मवस्तूशिवाय तिथे दुसरं कुणीही नाही. आणि असा विचार केला आणि ते जे आहे तो तुकाराम महाराजांनी आणखी एका ठिकाणी सांगितलं की भक्ती करावी लागते. भक्तीशिवाय हे स्वरूप कळत नाही. पुण्यकर्म सत्कर्म हातान घडल्याशिवाय सत्कर्म जोपर्यंत, आणि ती सत्कर्म कशी, आपण सामान्य माणसं जे असतो ती सज्जनच असतो. एकदम कुणी वाईट नसतो मनुष्य. साधारण सगळे सज्जनांची संख्या जास्त आहे वास्तविक समाजामध्ये. पण तो सज्जन मनुष्य जेव्हा भक्तीच्या दिशेने चालला लागतो तेव्हा त्या भक्तीमध्ये त्याला नेमकी भक्तीची व्याख्या कळत नाही. आणि त्याच्यामुळे त्याला वाटतं की मी खूप लक्ष व्हायला देवाला, किंवा मी खूप पंचामृताचा नैवेद्य दाखवला, खूप पक्वान. हे भक्तीच्या लक्षणामध्ये आपण जो भक्तियोग पाहिला तर त्याच्यामध्ये कुठेही त्याचं वर्णन नसतं. तो ब्रह्मरूप जो झालेला ब्रह्मवेत्ता आहे त्याच्यामध्ये भक्तीची लक्षणं तुकाराम महाराज सांगतात की काय असतं भक्तीचं लक्षण. तर हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संकल्प इथे म्हटलं ना होती जाती, तर संकल्पाची माया, संकल्पावी माया संसाराची. आणि ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान जसं त्यांनी ठेवलं. आता आपण राहतो तसंच, पण ज्याला आपण म्हणतो ना की राहावंच लागतं म्हणून आपण राहतो. आणि म्हणून तो समर्थाने त्याला काय म्हटलं की कचाटा म्हटलं आहे. कचाटात राहतो आपण, पर्याय नसतो आपल्यासमोर. पण संत तसे राहतात का? संत तसे नाही राहत. संत आनंदात असतात त्याही परिस्थितीमध्ये. त्यांचं जे शांती आहे ती भंग पावत नाही कधीही. आणि म्हणून ठेविले चित्ती असो द्यावे समाधान. पुढे म्हणतात की वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. जर उद्वेग तुम्ही केला की तो स्फटिक मण्याचा जो उदाहरण त्यांनी दिलं त्याच्यासारखं अलिप्त राहता येत नाही. उद्वेग होतो माणसाला. कारण कोणी काय बोललं की काय ते मी माझ्या मनाला लावून घेते. आणि त्याच्यामुळे कर्म जे आहे ते कर्म शुद्ध होतच नाही आमचं. आणि म्हणून ते सांगतात की भोगन येते फळ संचिताचे. त्यामुळे तो संचित क्रिया घडत जाते आणि त्या संचितानुसार प्रत्येक माणसाला तसं जीवन जगावं लागतं. आणि तुका म्हणे घालू तयावरी भार गाहू हा संसार देवापायी. हा संसार जो आहे हा देवापायी व्हायला पाहिजे, तरच तो जो ब्रह्मवेत्ता आहे त्याचं जीवनाचं ब्रह्मरूप जे आहे ते त्यांनी कसं कमावलं हे मला कळण्याची पात्रता माझ्यामध्ये येऊ शकते. जेव्हा संकल्पावी माया संसाराची, संसाराच्या संदर्भामध्ये संकल्प जे आहेत ते संकल्प सगळे निरर्थक आहेत हे आम्हाला समजून घ्यावं लागतं. एक वाक्य खूप छान आहे की आम्ही संकल्पासाठी संसारामध्ये कितीतरी प्रचंड खटाटोप संसार सुंदर व्हावा म्हणून करतो, परंतु तो सुंदर होतो असं आम्ही म्हणू शकतो का? कारण त्याचं दुःख कुठल्या तरी कोपऱ्यात असतंच एक ठेवलेलं. मग त्याचा प्रकार दुःखाचा कोणताही असो. आणि काका म्हणतात की आपल्याला सुखरूप व्हायचं आहे. सुखरूपता येण्यासाठी संकल्पावी माया संसाराची. संसाराबद्दल जे जे संकल्प आहेत ते पूर्ण कधीही होणारे नसतात, कारण तो पूर्ण नाहीच आहे ना. संसाराचं पूर्णत्व कुठे आहे? तर ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असं त्या पूर्ण ब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलं असल्यामुळे यातले संकल्प कधी पूर्ण होत नाही. आणि त्याच्यामुळे संकल्पावी माया संसाराची असं आम्हाला सांगितलं. इथे एक छोटीशी गोष्ट सांगते म्हणजे आपल्या लक्षात येईल की हा संबंध विवरणाचा अर्थ आपल्या पटकन लक्षात येईल. तेवढी गोष्ट सांगते आणि माझं चिंतन जे आहे ते थांबवते. सत्य घटना एका प्रांतातली, आणि त्याच्यामध्ये एक शेतकरी असतात, पाटील असतात गावचे, आणि शेती भरपूर शेती असते त्याची. आणि त्या शेतामध्ये ते इतर जे सगळे कामकरी वावरतात, काम करतात, तसेच ते स्वतःसुद्धा त्याचे एखादा मजूर जसा करतो तसाच तो शेतकरी त्याच्यामध्ये काम करत असतो. आता एवढी 200-300 एकर असलेला शेती काय जागीरदार झाला ना, तो जमीनदार झाला मोठा, पण तो तरी
स्वतःला जमीनदार समजत नाही, तो सगळ्यांसारखा त्या शेतात वावरतो आणि खूप तऱ्हेचे नवनवीन प्रयोग करतो शेतामध्ये. खूप उत्पन्न येतं त्याचं. तर 2 मुलं असतात. मुलांनाही त्या शेतीमधलं उत्तम ज्ञान शिकवून ठेवलेलं असतं त्याने. मुलांना काय करतो त्या शेतामध्ये, पण तो विठ्ठल भक्त असतो आणि अखंड विठ्ठल 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 आणि हा जप करत कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हे जसं म्हटलंय तसं तो सतत त्या विठ्ठल रूपात रंगलेला. पण बाहेरून संपूर्ण कर्म कसं आहे, जे वाटायला आलेलं कर्म आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे न कंटाळता करत असतो. त्याला अनेक पारितोषिकही मिळतात उत्तम शेतीत काम केल्याची. तर पारितोषिकही मिळतो, कुठेतरी त्याला घेतलेली समजत नाही, ठेवलेली समजत नाही, इतका तो त्याच्यामध्ये अलिप्त असतो. त्याची मुलं मात्र एक छान कपाट करतात, तर बाबाची सगळी कपाटं त्यांनी भरून काढतात. एक दिवस तो अचानक आपल्या सगळ्या संपत्तीचे वाटेहिशे करतो. मुलांना ती शेती सगळी सोपवून टाकतो. प्रत्येकाला शिकवलेलं असतं त्यांनी उत्तम तऱ्हेने शेती कशी करायची. मुलं नातवंड सगळी घर पूर्ण भरलेलं असतं संपन्नतेने. आणि त्या शेतामध्येच एका कोपऱ्यात एक झोपडी बांधतो. थोडंसं जुजबी सामान नसतं, पांडुरंगाचा फोटो असतो आणि तेवढा घेऊन तो सांगतो की आता माझा याच्याशी संबंध संपला, मला तुम्ही घाला तेवढं मी जेवीन, बाकी स्वस्थ बसीन, मला काही विचारायला येऊ नका. सगळ्यांना असं वाटतं की आता इतकं यांनी केलं ना, आता हा असा नुसता बसणार. पण तो बसणार ठरवतो आणि तो जाऊन त्याप्रमाणे तिथे राहायला लागतो. तर जीवन त्याच्या झोपडीतलं पांडुरंगाशिवाय विठ्ठल विठ्ठल या ध्वनीशिवाय आवाजही येत नाही. खाली एक फट केलेली असते, त्यातून घरातली माणसं ताट सरकवतात, तेवढं तो जेवतो, ते ताट बाहेर ठेवून देतो. अशा पद्धतीने काही वर्ष जातात आणि कुणालाही त्या शेतकऱ्यासंदर्भात माहिती मिळवून लोक जातात ना की शेत कसं आहे उत्तम पाहायला. तो शेतकरी पण खूप त्याला त्याची कीर्ती पसरलेली असते. त्यामुळे त्या शेतकऱ्याला भेटावं म्हणून 2 मोठ्या शहरातली माणसं त्याला भेटायला जातात. तर त्या शेतात पोचल्यावर ते मुलं समोर असतात, काम करत असतात, ती पण आपल्या वडिलांसारखी काम करतात. तर धावत धावत कोण आपल्या शेतात आलं, सुटा बुटातला माणूस म्हणून बघायला जातात माणसांना. तर ते म्हणतात की तुमचं हे शेत आहे ना, ते नाव सांगतात त्या पाटील बुवांचं. तर ते कुठे आहेत, आम्हाला चांद्या भेटा. ते नाही येत आता असं सांगतो बरं का तो नातू असतो तो. नाही आम्हाला कळलं ना की ते आहेत म्हणून. बघ कोण कोण, हो माझे ते बाबा आहेत, तुम्हाला काय काम आहे, पण ते मुके आहेत हो असं सांगतो बरं का मुलगा. नाही पण मुकं असं तरी त्यांना लिहिलेलं कळेल ना, पण ते डोळे मिटलेले आहेत हो, त्यांना काही दिसत नाही, त्यांना काही ऐकू पण येत नाही. नातू सांगतो त्यांना काही ऐकू येत नाही, तर बहिरे आहे. कारण नातवंडाने ओ दिली, हात मारला राजूला तरी ते ओ देतच नाही. केवळ आतमध्ये बसून फक्त आत्मप्रकाशक विठ्ठलाचा तल्लीन झालेला असा तो शेतकरी आहे. आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला दुसरं काही दिसतच नाही. पण त्याला तो काही ओ देत नाही किंवा खोलीचं दार उघडत नाही अशातला भाग नसतो. तो येतो मधून फिरतो थोडासा करमणूक म्हणून, पण तो कुणाला सूचना करत नाही की आता तुम्ही इथे हेच का लावलं. त्याच्यात लिंपण नसतं, त्याचं अलिप्त झालेला असतो पूर्ण. आणि त्याला हा आवाज त्याला ऐकायला येत त्यामुळे तो थोडासा बाहेर येतो की कोण आलाय. तर ही 2 माणसं दिसतात. तर तो त्यांना नमस्कार करतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही मला भेटायला आला, पण मला याच्यामध्ये आता रस नाही आहे, काय मला काय मिळालं काय नाही मला काही आठवत पण नाही. मला फक्त एक पांडुरंग माझा प्रिय आहे तेवढा आठवतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय जर हवं असेल तर मी त्याची पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत, ती या मुलांजवळ आहे. त्याच्यातनं तुम्हाला जे काही या शेतासंदर्भात कसं उत्पन्न काढतात त्याची माहिती हवी असेल ती त्या मुलांकडे घ्या असं म्हणून तो त्यांना हात जोडतो, काही आतिथ्य करतो, मुलांना सांगतो की आता चहा पाणी द्या, त्यांचं स्वागत करा. आणि असं सांगून तो पुन्हा आपल्या खोलीत जायला निघतो. तेव्हा ते जे 2 आलेले भेटायला असतात ते म्हणतात की थांबा आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. पण बोलण्यासारखं काही उरलेलंच नाही आहे, संपलं. कारण तो आज त्याला नव्हतो, तो पुन्हा आता हे कशाचं लक्षण आहे, ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप होती. त्यांनी त्यात कुठेही स्वतःला त्या स्फटिक होण्यासारखं त्यांनी आपल्याला अलिप्त ठेवलेलं असतं. त्याला कोणत्याही नावाने हाक मारली तरी तो ओ पण देत नाही, अशी त्याची अवस्था त्यांनी स्वतःला तयार करून निष्काम कर्मयोग त्यांनी जो आहे तो आचरलेला असतो. आणि असा निष्काम कर्मयोग सगळ्या संतांनी आमच्यासमोर करून दाखवलेला आहे. आम्ही तो ऐकतो आहोत, आम्ही वाचतो आहोत, आम्ही सांगतो आहोत, आम्ही लिहितो आहोत, आम्ही सगळं करतो आहोत. पण त्या कृतीला आमच्या संतांच्या आशीर्वादाने सद्गुरूंनी आम्हाला आमची फलश्रुती द्यावी, आमच्याकडून तसं कर्म करून घ्यावं एवढं बोलतो. जय जय जय. आयोजकांनी ही संधी आपल्याला प्राप्त करून दिली त्या आदरणीय डॉक्टर काकांचे तसेच आदरणीय सविताताईंचे मी आभार मानते.
आजचे प्रवचनकार आदरणीय हरिभक्त परायण सौ ममताताई गद्रे यांनी अभंगाचे अतिशय सुंदर असे निरूपण आपल्यासमोर सादर केले आहे. त्याबद्दल चातुर्मास उत्सव समितीच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच सर्व श्रोत्यांचे व त्याचसोबत यूट्यूबवर प्रवचन प्रसारित करण्याकरिता जे सतत मेहनत घेत आहेत त्या तांत्रिक टीमचे देखील मी मनापासून आभार मानते. ही दीपावली आपणा सर्वांना सुख समृद्धीची, भरभराटीची व आनंददायी जाव ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. दिवाळीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.